Hello everyone. Let us move to the next topic or next unit, which is another poem. In this way, we will be completing three of uh, prescribed poems. The last poem of our syllabus or of this semester is "Success is Counted Sweetest." This poem is written by Emily Dickinson. This is very beautiful poem, as all the poems which are prescribed to us. One of the best thing about this poem is that this poem is applicable to our life. Applicable to our life in the sense that you have gone through all these experiences which has been depicted in this poem. The poem is of 3 stanzas of 4 lines. Each stanza is of 4 lines. And in this poem, Emily Dickinson talks about victory, success and failures, which are inevitable part of our life, which are inevitable part of life. Either you will succeed or you will lose. Even if you don't try, you are counted as loser. Yes or no? So in this poem, there is a depiction of experience that we got in every situation. Only those who has tasted failure knows value of success is one of the key theme of this poem. In this poem, poetess talks about the value of success is been appreciated by only those who know what is meant by failure. जीवनामध्ये यश काय आहे हे फक्त ज्यांना काहीतरी अपयश मिळालेलं असतं त्यांना माहित असतं. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट टू देम. हे यश जे आहे ना हे त्या अपयशी लोकांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा बेसिक किंवा स्वीटेस्ट पार्ट असतो. व्हॉट इज देअर इन दिस लाईन? व्हॉट इज देअर इन दिस लाईन? या लाईनचं वैशिष्ट्य काय आहे? लेट मी टेल यू एक्झाम्पल. एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही लाईफ टाइम 2 व्हीलर चालवली आणि नंतर 4 व्हीलर घेतली, यू विल गेट ग्रेट जॉय. तुम्हाला खूप आनंद होईल. काय 2 व्हीलर होती, आता मी 4 व्हीलर घेतोय. इफ यू हॅव 4 व्हीलर अँड नाव यू नीड अनदर 2 व्हीलर, तुम्ही परत एकदा एखादी 2 व्हीलर घेताय, यू वोंट फाइंड दॅट काइंड ऑफ अ जॉय विच यू फाइंड फॉर द फर्स्ट कार और फर्स्ट बाईक. पहिली बाईक घेताना जेव्हा आनंद असतो तेवढाच आनंद दुसऱ्या बाईक घेताना नसतो. येस ऑर नो? सो दिस इज व्हॉट ह्युमन लाईफ इज ऑल अबाउट. दिस इज व्हॉट ह्युमन थिंकिंग ऑफ ह्युमॅनिटी इज ऑल अबाउट. Another thing in this poem is this is applicable in every situation. The theme of this poem, that is success is counted sweetest for those who have failed in their life, is applicable to all the situation. For example, students, you, those students who have failed in 10th or 12th examination, and if they do good in graduation or in subsequent examination, you will find they are more taking more of a joy. त्यांना जास्त आनंद होतो. जिथं ज्याला 35-40% पडत असतात त्याला 60% पडले, 70% पडले, ही इज व्हेरी हॅपी. ही इज इवन मोर हॅपी दॅन दोज हु गॉट 80%. ज्यांना 80-85 पडलेले असतात त्यांच्यापेक्षा तो जास्त आनंदी असतो. येस ऑर नो? दिस इज व्हॉट वन ऑफ द की मेसेज ऑफ दिस पोएम. लेट अस डील विथ द पोएम. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज हु नेव्हर सक्सीड. आजपर्यंत यश ज्यांना मिळालं नाही आणि अचानक त्यांच्या जीवनात यश आलं किंवा त्यांनी ते मिळवलं बाय देअर हार्ड लेबर अँड डेडिकेशन, फॉर देम सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. त्यांच्यासाठी जे यश आहे ना हे सगळ्यात मधुर आहे, आनंददायी आहे आणि गोड आहे. टू कॉम्प्रिहेंड अ नेक्टार रिक्वायर सोर्ट नीड. व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्टार म्हणजे अमृत. अमृताची किंमत त्याच लोकांना आहे ज्यांना आपण म्हणतो ना सोरेस्ट नीड. सोरेस्ट म्हणजे बॅडली नीड, ज्यांना त्याची खूप गरज असते. म्हणजे एखादा मृत्यूच्या म्हणजे लक्ष्मण, तुम्ही रामायणामध्ये बघितलं असेल, लक्ष्मणाला बाण लागतो आणि त्याचे तो अत्यवस्थ होतो, हे बिकम सिरियस, आणि मग त्याला तिथले ऋषी मुनी सांगतात की तुम्हाला संजीवनी बुटी काम करेल. मग हनुमान जेव्हा जातात आणि ते संजीवनी बुटी घेऊन येतात, ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम द व्हॅल्यू ऑफ दॅट संजीवनी बुटी, त्या संजीवनी बुटीची जी किंमत आहे ना ती त्या मिनिटाला कळेल. किंवा आता कोविडचा पिरियड सुरू आहे, अचानक कोणाला मोठं इंजेक्शन, महत्त्वाचं इंजेक्शन लागलं, इतर वेळेस त्याला काही किंमत नसते. पण जेव्हा एखादा कोणत्या मृत्यूच्या शय्यावर असतो, ऑक्सिजनची गरज असते, आणि तेव्हा ज्याला ऑक्सिजन मिळतो, देन वी रिअलाइज द व्हॅल्यू ऑफ दॅट थिंग. असंच पोएटेस सांगतात की
ज्यांना खूप गरज आहे त्यांना जर ते नेक्टार पॉट मिळाला तेव्हा त्याची खरी किंमत त्यांना कळते. नॉट वन ऑफ ऑल द पर्पल होस्ट हु टूक द फ्लॅग टुडे. व्हेरी इम्पॉर्टंट. पर्पल फ्लॅग म्हणजे काय? पूर्वी एखाद्या लढाई झाली आणि एखाद्या समोरच्या सैन्यात हरवून वी डिफीट द एनी आर्मी, इकडचा जो विजयी सैनिक आहे तो त्या हरलेल्या सैनिकाचा फ्लॅग हातात घ्यायचा. पर्पल फ्लॅग म्हणजे सिम्बॉल ऑफ रॉयल्टी, सिम्बॉल ऑफ पॉवर इट वॉज इन दोज डेज. कॅन टेल द डेफिनेशन सो क्लिअर ऑफ विक्ट्री. असा व्यक्ती तुम्हाला यशाची खरी किंमत किंवा खरं हे सांगू शकतो, व्हॅल्यू. अँड ॲज ही डिफिटेड डाईंग ऑन दोज फॉरबिडन इयर द डिस्टन्स स्ट्रेन ऑफ ट्रुम्प burst, agonize and clear. The last stanza talks about agonizing, about pain, what we can say, bearable pain. प्रचंड असा वेदना ज्याला होतात आयुष्यात त्यालाच त्या यशाची किंमत माहीत असते असं पोएट सांगतात. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल पोएम. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड. मोस्ट ऑफ द पोएम आर शॉर्ट poems and which are very easy to understand. In next lecture, we are going to start the unit about Sudha Murti. Sudha Murti. I have already sent you some of the information about Sudha Murti. Sudha Murti ची थोडीशी माहिती तुम्हाला पाठवली आहे. I hope that you have read about Sudha Murti. We'll deal about it. Thank you.